नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय पलूस येथे माजी मुख्याध्यापक तानाजी करांडे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासह नूतन मुख्याध्यापक आनंदराव सावंत यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व दिमागदार वातावरणात संपन्न झालाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे होते। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा, उपाध्यक्ष विश्वास रावळ, संचालक सुनील रावळ, संचालिका वर्षा शहा, भरतसिंह इनामदार, निलेश येसुगडे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे, केंद्र प्रमुख संजय डोंगरे, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दशरथ साळुंखे, माजी मुख्याध्यापक अनिल सावंत, राम चव्हाण, मोहन सुतार, जगदीश मोहोळकर, मनोहर बुचडे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। त्यानंतर तानाजी करांडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आलाय। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत करांडे यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व सामाजिक कार्याचा गौरव केलाय। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, शिस्तप्रिय वातावरण निर्मितीसाठी आणि विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय असल्याचं वक्त्यांनी सांगितलंय। याचवेळी नूतन मुख्याध्यापक आनंदराव सावंत यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आलेत। त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालय अधिक प्रगतीपथावर जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। उदय परांजपे, संजीवनी पुदाले, सुहास पुदाले, जयंतीलाल शहा, प्रकाश कांबळे, दशरथ साळुंखे, नेहा करांडे, मयुरी सुतार, अशोक कुंभार आदींनी आपले मनोगत व्यक्त करून करांडे यांच्या कार्याचा गौरव केलाय। उत्तरादाखल तानाजी करांडे यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थी, सहकारी, शिक्षक, पालक व संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केले। शिक्षण क्षेत्राशी असलेले आपले नाते यापुढेही कायम राहील असं त्यांनी सांगितलंय। कार्यक्रमाच्या प्रारंभी नूतन मुख्याध्यापक आनंदराव सावंत यांनी स्वागत केले। सूत्रसंचालन सायली मेरू व बळीराम पोद्दार यांनी केले, तर आभार अविनाश चव्हाण यांनी मानलेत। समारोप प्रसंगी शंकर गस्ते यांनी पसायदान सादर केले। पसायदानाच्या मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।